पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. निराशेचे 3:13 वाजवून मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, मित्राच्या कर्जात अडकला एक साधा सरळ तरुण. चला बघूया यामुळे त्याला काय काय भोगावं लागतंय तेच पाहायला जोरदार टाळीने मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांना. पिपी एकच मिनिट ऐक पिपी. अरे एकच मिनिट ऐक. काम करतोय. अरे भोजने पण काम करतोय यार. कामाचं काय, मी पण काम करतोय. ऐक ह्याच्यातले फक्त कोणत्या टाईल्स बाथरूमसाठी मस्त वाटतील सांग ना प्लीज. ऑफिसमध्ये भोजने आपण. अरे मी पण ऑफिसमध्येच आहे. सांग ना, तुझी चॉईस मस्त आहे यार. सांग ना. आणि तू माझा मित्र आहे. अरे पण तुझ्या आवडीच्या जर टाईल्स लावल्या ना तर मला आठवण येत राहील तुझी. सांग ना. बाथरूम मध्ये माझी आठवण का काढायची? सांग ना यार. सांग ना, काय वेळ आहेस काय? जर थांब, बाजूला होते. भांगारे सरांनी एक तर प्रेझेंटेशन करायला सांगितलं यार. थांब, उद्या सबमिट करायचंय सगळं. पिपी यार प्लीज यार तू. नको ना त्रास देऊ यार भोजने. अर्धा मिनिट. अर्धा मिनिट. पण नाही, तिच्याकडे जा. रसिकाकडे जा. ती कालपासून स्टेपलरच्या पिनांचं कानातलं बनवते. तिच्याकडे लय वेळ आहे. पिपी यार ती सांगणार तुला, भाई तिची चॉईस मस्त आहे. जा. कर काम कर यार. रसा भोजू बघ इयरिंग्स बनवले बघ. पोचले. हा मग सॉरी रक्त आलं. नाही अजून. तुझ्या जोकची वाट बघत असेल कदाचित. भोजू सॉरी तुझ्याकडनं नाही यार एक्सपेक्ट. नाही हे रसा चल. अरे. मस्करी केली आहे. हे बघ ना. बोल, मला- बोल. याच्यातलं फक्त मला टाईल्स सांग ना कुठल्या चांगल्या वाटतात. बघ ना, बाथरूम साठी पाहिजेत. ऑप्शन आहे आपल्याकडे. मला विचारतोय टाईल्स हा, घ्यायचे. हे बघ. हा. एक पेंग्विन वाला आहे. हा. हे डॉल्फिन वाला आहे. नाही खवल्या मांजरवाला पण आहे. हे मस्त आहे, युनिक आहे रे. अरे अजून सांग ना ऑप्शन ऑप्शन 3च आहेत. नाही हे नाही चांगलं, मला नाही आवडत आहे. हे बघ. हॅलो. हे बघ. हॅलो, पृथ्वी प्रताप बोलताय का? हा बोलतोय. कोण बोलतोय? नमस्कार, मी परत घ्या लोन या बँकेतनं बोलतोय. परत घ्या लोन अशा नावाची बँक आहे. ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का? हा. अरे हरामखोर हलकट नालायक. हॅलो. हॅलो. शिव्या काय देत आहे? ओंकार भोजने मित्र आहे का? हॅलो. तुझ्या त्या मित्राने ओंकार भोजनेनी 2 लाखाचं लोन घेतलंय. व्याजासकट 3.25 लाख रुपये झालाय आणि लोन फेडला ना. गॅरेंटर म्हणून तुझं नाव आहे स्कूटर तोंडाच्या. शेवटी मला तुम्ही काहीतरी घाण बोलला. हे गपरे, लायकी नाही काय नाही, लोन काढतात. अरे पण माझं मी नाही काढले ना, त्याने काढले. मला का बोलताय यार? चल फोन ठेव रे. मी पैसे दे. मी कुठं? अरे हॅलो. त्या सुद्धा थांबतो. हे चांगलं वाटतं मला हा आवडलाय मला. अरे पिपी भोजने कोणाचा फोन होता रे? परत घ्या लोन या बँकेतनं फोन आला होता. हा काय? ओंकार भोजने मित्र आहे का असं विचारलं. हा मग बोल ना आहे म्हणून, विषय सोडून दे. भोजने इकडे. ते मला म्हणाले काय? की भोजनेने पैसे घेतलेत, 2 लाख रुपये घेतलेत बँकेतून. त्याचे आता 3.5 लाख रुपये झालेत. 3.25 का 3.5 काहीतरी झालेत आणि ते फेडले नाहीत अजून. असं ते बोलले. हा. अरे कोणाचं काय मनावर घेतो तू? सोड ना. तू काम कर तू. इकडे. ते मला म्हणाले गॅरेंटर म्हणून माझं नाव दिलंय. तू कोणावर पण विश्वास ठेवू नको रे. एवढं काय? चल ना, चल पिपी काम कर ना. मला पण काम करू दे. इकडे. काय काम करतोय तू? हा काय प्रकार आहे? मला एक बँकमधनं फोन येतो, तू गॅरेंटर म्हणून उभं केलं मला. हा काय प्रकार आहे हा भुजने? मला काय बोलला माहिती काय तो? मला काय बोलला? स्कूटर. मला नाही सांगायचं तो काय बोलला. ऐक. तू मला सांगितलं ना तर कळणार कसं? काय बोलला तू? नाही मला नाही सांगायचं. नाही ना, तू काय बोलला मला शिव्या सांग. घातल्या त्याने मला.
शिव्या घातल्या. तो मला बोलला ओंकार भोजनेने कर्ज घेतलंय 2 लाखाचं, 3.25 लाख रुपये झालेत, फेडत नाही, माझा नंबर दिला. तू काय प्रकार आहे भोजने हा? तू कर्ज घेतलाय त्याने? पीपी काय प्रकार? ऐक घेतलं असेल त्याने, हे कर्ज घेतलं असेल, पण नाही जमलं फेडायला, नसतील पैसे त्याच्याकडे. जाऊ दे ना, तू शांत हो ना. तू कशाला पिकनिक होतो? आता रक्त येईल बघा ना तुम्ही. कडक जोक केला तिने. मग नको बोलू तुम्ही. हां, मला फोन आलाय बँकेतनं. मी आजपर्यंत आयुष्यात कधी कर्ज घेतलेलं नाही. आजपर्यंत कुठला माणूस माझ्या दारावर नाही, कधी कोणी मला फोन नाही केलेला आहे. गॅरेंटर मला विचारलं होतं, तू गॅरेंटर म्हणून? मग हा काय मला भोजने मला नीट सांगायचं सगळं. मला मला यार तू बारीकशा गोष्टीवर एवढी चिडचिड नको करू रे. हे लोन कंपनीवाले रे. हा, काय? सतत आपलं लोन घे, एकदा घेतलं तर परत घेशील म्हणून घेतलं. हां मग आणि असं नाही की हफ्ते फेडले नाही, आधीचे फेडले. हां मग नंतरचे काय राहिले म्हणून ते फोन करताय. अच्छा, आधी फेडलेस ना? बघ मी पर्टिक्युलर आहे. मग ठीक आहे रे. मला का फोन करतायत? मला नाही आवडत आहे तुझं हे तोंड. भोजने हा मला का फोन करतायत? ऐक, तू आधी बस इथे. ए रसा पाणी आहे. ए मला नको, नाही, नाही, मला नाही. विषय सांग. नाही, नाही. आणि मागव. बस. मला सांग. हां, मला का फोन करताय? सांगतो. मला सांग. हे हां बघ, काय हां लोन काय कुठले पण काम असलं ना प्रोसिजर असते. आता लोन घ्यायचं झालं ना रसा, हां. तर आपल्या ओळखीच्या 2 माणसांचे नंबर द्यायला लागतात. बरोबर द्यावे लागतात. आलं लक्षात? करेक्ट. तर पहिला नंबर मी तुझा दिला, पृथ्वी प्रताप म्हणून. ओके. आणि दुसरा नंबर तू कोणाचा दिला? तुझाच दिला, प्रताप पृथ्वी म्हणून. थांब. नाही ऐक ना. का दिला? नाही मी काय बोललो, उगाच दुसऱ्याला कशाला कोणाला त्रास ना. आणि ते काय बोलले की फॉर्म भरताना आम्ही एवढं लक्ष देत नाही, ते बघत पण नाहीत रे. फॉर्म भरताना. हा पण आता बघतायत त्याचं काय? हा यार, आता बघतायत यार. ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे? ही काय? आता बघ, आता ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे? हा भोजने, माझं डोकं फिरतंय भोजने. मी ना खूप शांततेत घेतोय. मग आजपर्यंत मला कधी फोन नाही आलाय. हा काय प्रकार आहे? तू माझा नंबर का दिला? तू मित्र आहे सर माझा. मग नंबर का दिला यार माझा? मला विचार भोजने. मला चिडायचं नाही यार. ऑफिसमध्ये आपल्याला ऑफिसचा डेकोरम मेंटेन केला पाहिजे. तू माझा नंबर का दिला? तू मला विचारलं होतं. आता ते मला फोन करताय. तो अरे, मला ते- ना ते तुला लाख फोन करतील. हा. तू सिम कार्ड बंद कर ना. हा? बंद कर तू सिम कार्ड. माझे सिम कार्ड बंद करू मी. तुम्हाला बोलतोय माझे सिम कार्ड बी बंद बंद करायचे. कर. 2 नंबर आहेत माझे. हा, दोन्ही बंद एक कर. पर्सनल एक प्रोफेशनल आहे. दोन्ही बंद दोन्ही करू. बंद कर. 15 वर्ष सगळ्या लोकांकडे माझे तेच नंबर आहेत. मी तुझ्या या एका फालतू कर्जासाठी माझं कायमचं ते नंबर बंद करून टाकू? हे चुकतं आपलं. हा. हेच चुकतं. 15 वर्ष 2 सिम कार्ड. अरे सिम कार्डची कसली निष्ठा जपतोस? कर ना बंद. मला पण यायचे फोन. मला पण आले फोन. बऱ्याचदा नाही आले असं नाही, कारण मीच घेतलं ना, मला आले फोन. आले? मी काय केलं, आधी सिम कार्ड बंद केलं. पण नंबर बदलला तरी फोन यायचे रे. माझं तेच होईल ना मग? बरोबर ना? माझं तेच होईल ना? मी नंबर बदलल्यावर मला फोन नाही येणार? तू बघ बोललास ना तर प्रश्न सुटेल. मी तुला तेच बोलतोय. मला फोन आले, मी सिम कार्ड नंबर बदलला, मग मी काय केलं, काय केलं? नंबर ब्लॉक केला. तू पण नंबर ब्लॉक कर. नंबर ब्लॉक करून टाक. तुला पोरखेळ वाटायला लागला सगळा? नाही मग कसा नंबर कसा ब्लॉक करू? कसं म्हणजे माहित नाही तुला? तुझा फोन दे. सेटिंग मध्ये जायचं आणि नंबर कुठला तो select करायचा. इलॉन मस्क थांब. सोपं आहे. रॉकेट सायन्स नाही ते. मला माहिती आहे कसं करायचं. का करू मी? माझी चूकच नाही ना. तू मला विचारलं होतं का लोन घेताना? नाही. तू माझं नाव गॅरेंटर म्हणून टाकलं का? तू माझा नंबर का दिला? मला कळतं ब्लॉक कसं करायचं. हे बघ, हा नंबर आहे त्यांचा. करून टाक. कटकन करून टाक. ऑप्शन मध्ये जाऊन बघ. हो माहिती आहे मला. हे बघ केलं, ब्लॉक केलं. ओके. वॉलपेपर भारी आहे. हा थँक्स. पण तू हे विषय नको बदलू. नाही, सांग. तू विषय नको बदलू. मला प्रॉब्लेम कसला झालाय माहिती आहे? तू माझा नंबर नव्हता द्यायला पाहिजे भोजने. का नंबर द्यायला नाही पाहिजे होता यार? का नाही द्यायला पाहिजे होता? का द्यायचा? मित्र आहेस तू माझा ना. हा मग मग कोणाचा नंबर देणार मी? माझा मित्र नाही आहेस तू? अरे आपल्या किती आठवणी आहेत मला सांग ना. थांब रस्ता आता थांब. आपल्या किती आठवणी आहेत यार? ठीक आहे ना. कोण आहे मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? भोजने. तिला तुझा नंबर काय बिघडलाय? अरे पण का द्यायचा आहे माझा नंबर? माझा नंबर काय एवढा माझ्या नंबर मध्ये? तू आठव. काय आपल्या मित्र म्हणून किती आठवणी आहेत तू आठव. काय आठवणी येते आपल्या? लोणावळ्याला गेलेलो ते आठव. हा तुम्ही लोणावळ्याला गेलात? मला काहीच सांगितलं यार. ते लोणावळ्याचं बरं यार बीपी मला सांगता जाता तुम्ही. आमची वेगळी सहल होती. थांब. हा ठीक आहे. ते लोणावळ्याचं- काय? नको तो विषय नाही नको. नाही नाही, आता का नको? आता का नको? सांग ना काय मजा केली सांग. मला नाही सांगायचं. मजा गेली. भोजने आम्ही एका चादरीत झोपलो होतो. भोजने भोजने आई शपथ, काय बोललो? घातलंच नव्हतं कोणी. काय यार? नको यार, नको मला नको सांगू यार. विजुअल होतं यार. तुझं नको सांगत जाऊ यार. हे
प्रॉब्लेम कसला आहे माहितीये कसला? काय झालं, अरे मी काय बोलतो, लोणावळ्याचा विषय नको, त्या दिवशी रात्री फुल टाईट होते हे 6 जण. दोघं तर माझ्याच टी शर्टवरती ओकले, म्हणून मला ते टी शर्ट काढावं लागलं, म्हणून मी बंबू होतो. तुला आमचा टी शर्ट आम्ही दिला ना, पण तुला नको होता. मला खिस्साचा प्रॉब्लेम नाही, हा ज्या पद्धतीने सांगतो मला त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला सांग नाही, तू बोलायचं नाही, कळलं ना. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.